हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 23 मार्चच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आलाय जो पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, हा ट्विस्ट नेमका काय आहे हे जाणून घेण्याआधी सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये मल्हारने चक्क नुपूरकडे जी वेदांची बॅग आहे ती बॅग चोरांना चोरी करायला सांगितली आणि या बॅगमध्ये नुपूरच्या सगळ्या आठवणी होत्या. नुपूरला आयुष्यात काय काय करायचंय, तिची स्वप्न काय काय आहेत, हे सगळं नुपूरने आणि वेदांतने ठरवलेलं होतं. आणि आता या बॅगमुळे मल्हारला नुपूरची सगळी स्वप्न, सगळ्या इच्छा समजल्या आहेत आणि मल्हारने निश्चय केलाय की तो आता नुपूरचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार, तिच्या सगळ्या अपूर्ण इच्छा पूर्ण करणार. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रेवती मावशी सर्वांना म्हणते, आता अनावधानाने का होईना पण जर नुपूरच्या हातानेच गुढी उभारली गेलीये तर तिच्या हातानेच गुढीची पूजा सुद्धा व्हायला हवी. आणि हे ऐकून मल्हार, तायडीच्या आईबाबा या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. परंतु ऑफिसचा सगळा स्टाफ हो 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 नुपूरच्या हातानेच पूजा व्हायला पाहिजे असं जोरजोरात ओरडू लागतात. त्यामुळे तायडीचा खूप जळफळाट होतो. मल्हार तायडीला विचारतो, तायडे, जर तुझी इच्छा असेल तरच आपण ही पूजा तिच्या हातून करायला सांगूया. तायडी ही मल्हार समोर चांगुलपणाचं आव्हान आणते आणि म्हणते, हो नुपूर, कर पूजा. आणि रेवती मावशीला खूप आनंद होतो. रेवती मावशी नुपूरच्या हातात पूजेचं ताट देते. पण नुपूरला काय आलेलं असतं की तायडी जे काही बोलतीये ते मनाने बोलत नाहीये, तर तिला खूप राग आलाय. त्यामुळे नुपूर तायडीजवळ येते आणि म्हणते, सागरिका मॅडम, हा पूजेचा मान तुमचाच आहे. मी चुकून गुढीची उभारणी केली, पण तुम्ही पूजा करू शकता. जर तुम्हाला उभं राहता येत नसेल तर तुम्ही बसून पूजा करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. देव हा फक्त भावनेचा भुकेला असतो, तो तुमच्या मनात काय भाव आहे ते पाहत असतो. या कंपनीच्या सर्वा तुम्ही आहात. हा मान आजही तुमचा आहे आणि पुढेही तुमचाच राहील. असं म्हणून नुपूर तायडीला ही पूजा करायला सांगते. हे ऐकून मल्हारला खूप आनंद होतो की नुपूर किती चांगली आहे. रेवती मावशी आणि ऑफिसच्या सगळ्या स्टाफला आनंद होतो. परंतु तायडीला मात्र हे आवडलेलं नसतं. पण तायडीला स्वतःचा मान सुद्धा सोडायचा नसतो. त्यामुळे तायडी पूजेचं ताट घेते आणि गुढीची पूजा करत असते. सगळे मनोभावे गुढीची पूजा पाहत असतात, पण तायडीच्या मनात मात्र ज्वालामुखी पेटलेला असतो. ती नुपूरकडे रागारागाने पाहते. नुपूरने भक्तिभावाने डोळे बंद केलेले असतात. परंतु तायडी विचार करते, जो मान आजपर्यंत माझा हक्क म्हणून मला मिळत होता, तोच मान आज मला भीक म्हणून मिळालाय, तो सुद्धा या नुपूरकडून. या नुपूरने मला पूजा करण्याचा मान भीक म्हणून दिलाय आणि मला हे सहन होत नाहीये. आज पहिल्यांदा गुढीची पूजा करताना मला मनातून आनंद होत नाहीये आणि याचा बदला मी घेणारच. असा विचार करून तायडी ही गुढीची पूजा करत असते आणि बाकीचे सगळे गुढीला प्रेमाने, भक्तिभावाने नमस्कार करत असतात, गुढीची पूजा करत असतात. गुढीची पूजा संपन्न होते आणि थोड्या वेळाने नुपूर इतर सर्वांना गुढीपाडव्याचा प्रसाद देत असते. त्यात थोडीशी साखर असते, कडुलिंबाची पानं असतात. आणि मल्हार हा दीपला विचारतो, तायडी कशी आहे? दीप सांगतो, तायडी तिच्या आईबाबांबरोबर तिच्या केबिनमध्ये आहे. डॉक्टरांनी चेक केलंय, 3-4 दिवसानंतर ती बरी होईल, पाय मुरगा आलाय. मल्हार म्हणतो, हो ना, सगळी तयारी तिने केली आणि अचानक असं घडलं. तेवढ्यात मल्हारचं लक्ष जातं की नुपूर ऑफिसच्या सगळ्या स्टाफला कडुलिंबाचा प्रसाद देतीये. मल्हार चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, मला ना एक महत्त्वाचं काम आलं, मी जातो बरं का. आणि तेवढ्यात नुपूर त्याला थांबवते. थांबा सर, गुढीपाडव्याचा प्रसाद तरी घेऊन जा ना. मल्हार म्हणतो, नाही, मला नकोय, मी बाकीच्या सगळ्या रीतिरिवाज पाहतो ना, मग एवढ्यातून मला सुटका मिळू शकते. नुपूर विचारते, काय झालं सर? तर जिया म्हणते, अरे दादा, असं काय करतोय? आता मीच नुपूर तुला देताय ना गुढीपाडव्याचा प्रसाद, मग घे ना. दीप म्हणतो, हो, तुला तर गुढीपाडव्याचा प्रसाद किती आवडतो मल्हार, तू घ्यायलाच पाहिजे. मल्हार म्हणतो, हो का, मला नाही आवडत. तर जिया म्हणते, काय ब्रो, काय बोलतोय? तुला तर गुढीपाडव्याचा प्रसाद खूप आवडतो आणि हा कडुलिंबाचा प्रसाद तर एक नंबर.
पण मल्हार म्हणतो, नाही मिष्णुपूर हा प्रसाद मला आवडत नाही असं म्हणून मल्हार तेथून जाऊ लागतो. तर जिया आणि दीप त्याला पकडतात. नुपूर म्हणते, सर असं काय करताय? आता तुम्ही मला ऑर्डर दिली आहे ना इथे येण्याची, मग माझ्या हातून प्रसाद तर घ्यायलाच पाहिजे. मल्हार म्हणतो, ठीक आहे मिस नुपूर, तुम्हाला काय टोमणे मारायचे ते मारा, पण मी हा प्रसाद खाणार नाहीये असं म्हणून मल्हार तेथून पळून जातो. आणि पळून जाताना म्हणतो, या जगात मला कुणीच कडुलिंबाचा प्रसाद देऊ शकत नाही. तर नुपूर म्हणते, सर चॅलेंज ॲक्सेप्टेड. आजचा दिवस संपण्याआधी मी तुम्हाला हा कडुलिंबाचा प्रसाद खाऊ घालेन. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. तर मल्हार मात्र खुश होतो, स्माईल करतो. नुपूर आता मन मोकळी होऊ लागली आहे म्हणून त्यालाही भारी वाटतं. मल्हार निघून जातो. पण नुपूरने मनाशी ठरवलेलं असतं की मी मल्हार सरांना हा कडुलिंबाचा प्रसाद खाऊ घालणारच. तिने हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं असतं. आणि इकडे तायडी तिच्या केबिनमध्ये असते. तिची आई तिच्या पायाला स्प्रे मारून देत असते आणि तिची ही नस जोरात दाबते. तायडी जोरात ओरडते, अगं बाई हळू कर ना, किती त्रास होतोय. तायडीचे आई बाबा खूप घाबरतात. तायडीची आई म्हणते, आता तायडे पायाला मुरगाळलंय, नस फुगली ना, मग त्रास तर होणारच, थोडा त्रास सहन कर. आणि ती पुन्हा एकदा नस दाबत असते. तायडीला खूप राग आलेला असतो. तायडी आपल्या बाबांजवळ एक एनव्हलप देते. तायडीचे बाबा विचारतात, हे काय? तर तायडी सांगते, त्या नुपूरच्या घराचं प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आहे, 15 दिवसांची मुदत आहे, लवकरात लवकर शोधून काढा की या केसवर कोणता ऑफिसर काम करतोय, त्याला हवे तेवढे पैसे द्या आणि मी जसं सांगेल तशीच ही केस रफादफा करायची हे त्याला सांगा. त्या नुपूरने माझा मान हिरावून घेण्याचा प्रयत्न केलाय. आता मी तिच्या डोक्यावरचं छप्पर हिरावून घेणार, तिला मी रस्त्यावर आणणार. तायडीचे बाबा म्हणतात, तायडे पण हे सगळं कशाला? तायडी चिडून म्हणते, बाबा जेवढं सांगितलं तेवढं करा, बाकीचे प्रश्न मला विचारायचे नाही. तायडीचा बाप चांगलाच घाबरतो. आणि तेवढ्यात तायडीला एक फोन कॉल येतो. तायडी फोन उचलते. तर फोनवर पनवेल ब्रांचचा ब्रँच मॅनेजर जगताप असतो. ज्या जगतापला तायडीने आपला प्लॅन सांगितला आहे की त्या ब्रँचमध्ये घोटाळे करायचे, फ्रॉड बिल बनवायचे, क्लायंटला ब्लॅकमेल करायचं आणि जास्तीचे पैसे मला ट्रान्सफर करायचे. आणि हा जगताप म्हणतो, मॅडम माझी आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, ऑपरेशनसाठी 2 लाख रुपयांची गरज आहे, तुम्ही मला आत्ताच्या आत्ता पैसे द्या. तर तायडी चिडून म्हणते, ए जगताप, तुला काय वाटतं मी तुला काम करायला सांगितलं म्हणजे तुम्हाला कधीही कॉल करशील, काहीही काम सांगशील? तुझी लायकी का रे माझ्याकडे पैसे मागण्याची? पैसे नाही भेटणार. जगताप रडत रडत म्हणतो, मॅडम असं नका करू, आम्ही तुमच्यासाठी काम करतो, माझी आई खूप सिरियस आहे. तर तायडी अतिशय उद्धटपणे, निर्दयीपणे म्हणते, तुझी आई मेली तर मेली, मला काही फरक पडत नाही, तुझी लायकी का रे मला फोन करण्याची? जगताप, तुला हिंमत कशी झाली? माझा नंबर तुला कुठून मिळाला? उठसूट मला फोन करतोय. जगताप खूप दुःखी होतो आणि म्हणतो, सागरिका मॅडम हे तुम्ही काय बोलताय? माझी आई आहे ती, तुम्ही मला आत्ताच्या आत्ता पैसे द्या. तायडी चिडून म्हणते, लायकीत राहायचं, मला ऑर्डर सोडतोय का? माझ्यावर आवाज नाही चढवायचा. आणि तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि विचारतो, तायडे हे सगळं काय चाललंय? तायडी चांगलीच घाबरते. तायडीचे आईबाप सुद्धा खूप घाबरतात. तायडीला वाटतं की मल्हारने सगळं ऐकलंय आणि आपला खेळ आता खल्लास झालाय. मल्हार सुद्धा तायडीकडे रागारागाने पाहत असतो. त्यामुळे तायडी खूप घाबरते. आणि इकडे किचनमध्ये सगळ्या स्टाफच्या जेवणाची व्यवस्था झालेली असते. जिया आणि कोमल तेथे असतात आणि नुपूर तेथे कोणती तरी चटणी बनवत असते. तेव्हा जिया विचारते, नुपूर जमेल ना तुला? चॅलेंज जिंकशील ना तू? तर नुपूर म्हणते, हो जिया, काळजी करू नकोस तू, मल्हार सरांना काहीच कळणार नाही. आणि जिया म्हणते, यार नुपूर खरंच कमाल आहेस तू, तुला सगळं जमतं, स्वयंपाकात तर तू चॅम्पियन आहेस, पण काय नाचलीस तू, काय डान्स केलाय, आणि सगळ्यात भारी म्हणजे तायडीला काय हरवलंय तू, एक नंबर. नुपूरला आठवतं की जेव्हा लेझिमची सेवा अर्पण करताना काय झालं होतं. तायडी आपल्याला कॉम्पिटिशन देत होती आणि हे सगळं करत असतानाच तायडी तोंडावर खाली आपटली. हे सगळं नुपूरला आठवतं. जिया मात्र खुश असते की नुपूरने तायडीला हरवलंय. पण नुपूर जियाला समजावून सांगते, जिया या सगळ्या गोष्टीला वेगळा रंग देऊ नको, मी तर माझी नृत्यसेवा अर्पण करत होते. सागरिका मॅडमला पाडावं किंवा त्यांना हरवावं अशी माझी कोणतीही इच्छा नव्हती, प्लीज तू असं काही बोलू नकोस. जिया म्हणते, ठीक आहे बाई, सॉरी, असं म्हणून ती कान पकडते. आणि मग
नुपूर मल्हारसाठी ताट रेडी करते आणि म्हणते, आता मल्हारसाठी मीच हे जेवण घेऊन जाते. तर इकडे मल्हार तायडीजवळ येतो. तायडी खूप घाबरलेली असते. तिला असं वाटतं मल्हारने सगळं ऐकलं की काय. तर मल्हार म्हणतो, तायडे, तुझ्या पायाला एवढं लागलंय आणि तू अजून सुद्धा आपलं ऑफिसचंच काम करतेय का? तेवढ्यात ताईच्या लक्षात येतं की नाही, मल्हारने माझं बोलणं नाही ऐकलंय, तो आत्ताच येथे आला आहे. आणि जगताप हा दुसऱ्या बाजूने फोनवर असतो. तर मल्हार विचारतो, तायडे, कोणाचा फोन आहे? तायडी घाबरून सांगते, ते आपले पनवेल ब्रँचचे ब्रँच मॅनेजर आहेत ना, जगताप, त्यांचा फोन आहे. तर मल्हार म्हणतो, दे तायडे माझ्याकडे, मी बोलतो त्यांच्याशी. असं म्हणून मल्हार तायडीच्या हातातून फोन घेतो आणि फोनवर बोलतो. तायडी चांगलीच घाबरते. आता जर या जगतापने मल्हारला काही सांगितलं तर सगळं संपलं. अरे देवा, ती खूप घाबरते. आणि मल्हार विचारतो, हा बोला जगताप, काय झालं? तर जगताप सांगतो, साहेब, माझी आई खूप सिरियस आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, 2 लाख रुपये लागणार आहेत ऑपरेशनसाठी, माझ्याकडे पैसे नाही आहेत. मल्हार म्हणतो, जगताप काळजी करू नका, मी अकाउंट डिपार्टमेंटला सांगतो, थोड्याच वेळात तुमच्या अकाउंटवर 2 लाख रुपये जमा होतील. हे ऐकून तायडीला मोठा धक्काच बसतो. मल्हार म्हणतो, आणि आईला सांगा, त्यांचा हा मुलगा येथे असेपर्यंत तुम्हाला काही होणार नाही, घाबरण्याची गरज नाहीये. जगताप खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, थँक्यू मल्हार सर, खरंच तुम्ही माणसाच्या रूपात देव आहात, नाहीतर मी पैशांची व्यवस्था कशी केली असती. थँक्यू, वन्स अगेन थँक्यू, तुमचे खूप आभार. असं म्हणून जगताप फोन कट करतो. तायडीला बरं वाटतं की जगतापने मल्हारला काही सांगितलं नाहीये. आणि मल्हार हा तायडीला म्हणतो, तायडे, काळजी घे, ऑफिसचं कोणतंही काम करायची गरज नाहीये. आणि तो तेथून बाहेर पडतो. तायडी खूप टेन्शनमध्ये येते. आता मल्हारने ते जगतापची मदत केली आहे, त्यामुळे जगताप मल्हारला माझं सत्य सांगू शकतो ही भीती तिला वाटते. आणि ती आपल्या बापाला म्हणते, बाबा, त्या जगतापकडे बारीक लक्ष ठेवा. तायडीचा बाप हो म्हणतो. थोड्या वेळानंतर मल्हार त्याच्या केबिनमध्ये काम करत असतो. तेवढ्यात नुपूर त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येते आणि त्याला जेवायला सांगते. तर मल्हार म्हणतो, मिस नुपूर, तुम्ही हे काम का करताय? आपला बाकीचा ऑफिसचा स्टाफ आहे ना, तुमच्या हाताखाली सुद्धा स्टाफ आहे. तर नुपूर सांगते, सर, ते बाकीच्या स्टाफला जेवण देत आहे, मी तुमच्यासाठी स्पेशल थाळी घेऊन आली आहे. मल्हार म्हणतो, ठीक आहे. आणि मल्हार हा जेवायला बसतो. तेवढ्यात दीप आणि जिया तेथे येतात. मल्हार म्हणतो, बरं झालं तुम्ही आला, बसा जेवायला. तर हे दोघं सांगतात, नको नको, आमचं जेवण झालंय. मल्हार विचारतो, हो का, नक्की? हे दोघे हो म्हणतात. आणि मल्हार हा आपला पहिला घास खाऊ लागतो. तर जिया आणि दीप त्याच्याकडे आधाशासारखे पाहत असतात. मल्हारला हे समजतं. मल्हार विचारतो, तुम्ही माझ्याकडे असं का पाहताय? तुमचं जेवण खरंच झालंय ना? हे दोघं म्हणतात, हो हो हो, आमचं जेवण झालंय, आम्ही काही पाहत नाहीये. आणि मग मल्हार एक पुरीचा तुकडा तोडतो, बटाट्याची भाजी घेतो आणि हिरवी चटणी असते, या चटणीला लावून तो पहिला घास खातो. मल्हारला ही चटणी खूप आवडते. आणि मल्हार नुपूरला म्हणतो, मिस नुपूर, खरंच ही जी चटणी आहे ना, कमाल झाली आहे, खूप भारी झाली आहे. जिया आणि दीपला आनंद होतो आणि नुपूर सुद्धा त्यांच्याकडे इशाऱ्याने पाहते. हे दोघे खूप खुश होतात आणि चक्क टाळ्या वाजू लागतात. त्यामुळे मल्हारला काहीच कळत नाही. मल्हार विचारतो, काय झालं? तर लगेच जिया आणि दीप त्याला सांगतात, नुपूर चॅलेंज जिंकलीये. मल्हार विचारतो, कोणतं चॅलेंज? तर ती म्हणते, अरे ते चॅलेंज, तुला कडुलिंब खाऊ घालण्याचं. या चटणीमध्ये कडुलिंब होतं आणि ते तू खाल्लंय, त्यामुळे नुपूर हे चॅलेंज जिंकलीये. मल्हार म्हणतो, नाही, हे शक्यच नाहीये मिस नुपूर, या चटणीमध्ये कडुलिंब असूच शकत नाही. तो पुन्हा एकदा चटणी खाऊन पाहतो आणि नुपूरला सांगतो, मिस नुपूर, पण यात कडुलिंबाची चव लागतच नाहीये, हे तुम्ही कसं केलं? तर नुपूर सांगते, सर, त्यात मी थोडं चिंच टाकली, थोडा गूळ टाकला आणि त्यामुळे कडुलिंबाचा कडवटपणा कमी झाला. आपल्या आयुष्याचं सुद्धा असंच असतं. आयुष्यात एखादी कडवट घटना घडली ना, पण त्याच्याबरोबर काहीतरी गोड मिक्स केलं तर त्याचा कडवटपणा कमी होतो. हे ऐकून सगळेच खूप खुश होतात. जिया टाळ्या वाजू लागते आणि म्हणते, खरंच नुपूर कमाल आहे कमाल. नुपूर आणि दीप तेथून निघून जातात. आणि मल्हार हा नुपूरला म्हणतो, मिस नुपूर, तुम्ही सुद्धा तुमच्या जेवणाचं ताट येथेच घेऊन या. तर नुपूर म्हणते, नको सर, मी माझं जेवेल नंतर. तर मल्हार म्हणतो, कशाला? नाहीतर पुन्हा एकदा मलाच टोमणे माराल की स्वतः बॉस खाताय आणि त्यांच्या ऑर्डरमुळे मी नाही खाऊ शकले. नुपूर स्माईल करते आणि थोड्याच वेळात स्वतःसाठी सुद्धा जेवण घेऊन येते.
मल्हार नुपूरला स्वतःच्या हाताने वाढतो. नुपूर आणि मल्हार एकत्र बसून जेवण करतात. दोघे खूप खुश असतात. मल्हार नुपूरकडे एकटक पाहतच राहतो आणि बॅकग्राऊंडमध्ये पहिल्यांदाच तुझ्या सोबतीने या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. फ्रेंड्स, हे गाणं, हे शीर्षक गीत खरंच खूप छान आहे. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. पहिल्यांदाच या मालिकेचं शीर्षक गीत आपल्याला ऐकायला मिळतंय. मल्हारला नुपूरबरोबर झालेली पहिली भेट आठवते. त्यानंतर नुपूरबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात, जेव्हा नुपूरने त्याच्या कोटवर पाठीमागून ते डिझाईन तयार केलं होतं. आणि मग त्यानंतर या दोघांनी लहान मुलांबरोबर समुद्र किनाऱ्यावर खेळ खेळले होते. हे सगळं त्याला आठवतं आणि तो नुपूरकडे एकटक पाहतच असतो. नुपूर ही जेव्हा नवरीच्या ठिकाणी एंट्री घेत होती तेव्हा किती खुश होती, हे सगळं त्याला आठवत असतं. तो नुपूरकडे एकटक पाहतो. नुपूरला हे दिसतं आणि ती विचारते, काय झालं सर? मल्हार काही नाही म्हणतो आणि हे दोघेही जेवण करतात. आणि इकडे बाहेर जिया ही बाहेर उतरते. तेवढ्यात जगताप तेथे येतो आणि म्हणतो, मला मल्हार सरांना भेटायचंय. जिया म्हणते, ठीक आहे, चला माझ्याबरोबर. आणि तेवढ्यात तायडीचा बाप तेथे येतो आणि जियाला म्हणतो, जिया तू जा येथून, हे माझ्या ओळखीचे आहेत, मी बोलतो त्यांच्याशी. जिया म्हणते, पण त्यांना ब्रोला भेटायचंय. तायडीचा बाप म्हणतो, हो हो, मी त्याची आणि मल्हारची भेट घालून देतो, तू नको काळजी करू, तू जा येथून. जियाला संशय येतो, पण ती तेथून निघून जाते. आणि मग तायडीचा बाप जगतापला विचारतो, काय रे, तुझ्या पैशांची सोय झाली ना, मग येथे कशाला आलाय? तर जगताप चिडून म्हणतो, हो हो, पैशांची सोय झाली आहे, माझ्या आईचं ऑपरेशन सुद्धा झालंय आणि डॉक्टरांनी सांगितलंय सुद्धा की माझी आई लवकरच बरी होईल. तर तायडीचा बाप चिडून विचारतो, मग येथे कशाला आलाय? गुढीपाडव्याचं जेवायला आलाय का? तर जगताप चिडून म्हणतो, नाही नाही, गुढीपाडव्याचं जेवायला नाही आलोय, तर ज्या देव माणसाने माझ्या आईसाठी एवढं केलं, माझ्यासाठी एवढं केलं ना, त्या देव माणसाला थँक्यू म्हणायला आलोय. आणि त्या देव माणसाला तुझं आणि त्या सागरिका मॅडमचं सत्य सांगायला आलोय. त्यांना सांगायला आलोय की तुम्ही घरामध्ये साप पाळून ठेवलेत, साप. हे ऐकून तायडीच्या बापाला खूप राग येतो. तेवढ्याच तायडी तेथे येते आणि तायडीचा बाप या जगतापला म्हणतो, मला साप म्हणतोस का रे? माझ्या पोरीला साप म्हणतो, पण तुला माहीत नाहीये का सापाच्या शेपटीवर पाय ठेवल्यावर काय होतं? आणि आम्ही साधेसुधे साप नाही, तर आम्ही अजगर आहोत, अजगर. तुला गिळून टाकू तरी तुला कळायचं नाही. तर जगताप चिडून म्हणतो, ओह, मी तुम्हाला नाही घाबरत. आणि तेवढ्यात तायडी तेथे येते आणि म्हणते, ओ बाबा, त्यांना काय मल्हारला भेटायचंय ना, सगळं सत्य सांगायचंय, मग सांगू द्या. जगताप या इकडे. जगताप तायडीजवळ येतो आणि तेवढ्यात दीप आणि नुपूर हे ऑफिसच्या दरवाजाजवळ असतात आणि दीप नुपूरला काहीतरी काम सांगतो आणि तेथून निघून जातो. नुपूर ही फाईल पाहत असते. तर तायडी आणि जगताप मल्हारकडे जात असतात आणि जगताप तायडीला म्हणतो, सागरिका मॅडम, तुम्हाला काय वाटतं? हे सगळं करून तुम्ही मला घाबरवाल, पण मी मल्हार सरांना सगळं सत्य सांगणार आहे. तर तायडी चिडून म्हणते, ओ जगताप, मी कुठे तुम्हाला म्हणाले नका सत्य सांगू? चला ना, तुम्हीच थांबले आहात आणि नीट सत्य सांगायचं बरं का. नुपूर ही जवळच उभी असते. नुपूरला असं वाटतं सुद्धा की माझ्या कानावर काहीतरी पडतंय, पण तिला स्पष्ट ऐकू येत नाही आणि नुपूर तेथून खाली उतरते. तर तायडी जगतापला म्हणते, पूर्ण सत्य सांगायचं. मी तुम्हाला कसा पनवेलच्या ब्रांचमध्ये फ्रॉड करायला सांगितला आहे, डुप्लिकेट बिलं तयार करायची, इन्शुरन्सचा फ्रॉड करायचा, एकाच दिवशी 2-2 बुकिंग घ्यायच्या, मग त्या क्लायंटला ब्लॅकमेल करायचं, जास्तीचे पैसे माझ्या अकाउंटवर पाठवायचे, मग मल्हार विरोधात अविश्वासाचं वातावरण तयार करायचं, मल्हार विरुद्ध सगळे एम्प्लॉई बोलले पाहिजे, मग मी कंपनीतून मल्हारला बाहेर काढणार, मी कंपनीची मालकीन बनणार, हे सगळं मल्हारला सांगायचं. जगताप म्हणतो, हो हो, सांगणार ना मग. आणि तायडी जगतापला घेऊन ऑफिसमध्ये निघून जाते. तेवढ्यात नुपूरला वाटतं की आपल्या मागून कोणीतरी गेलंय. नुपूर मागे वळून पाहते, तिला तायडी तर दिसते, पण हा माणूस कोण आहे हे नुपूरला काही माहीत नसतं आणि नुपूरच्या काही लक्षातच येत नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा नुपूर ही तिच्या घरी असेल तेव्हा चक्क 2 चोर त्यांच्या घरात शिरतील आणि नुपूरकडे जी वेदांच्या आठवणींची बॅग असेल, ही बॅग हे चोर चोरून नेतील. नुपूर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करेल, पण चोर
तिच्या हातात ही बॅग सोपवणार नाहीत आणि बॅग घेऊन पळून जातील. त्यामुळे नुपूरला जबर धक्काच बसणार. नुपूर ही ढसाढसा रडत असेल आणि मग इकडे हे चोर चक्क मल्हारला येऊन भेटणार, कारण मल्हारनेच या चोरांना पाठवलेलं असेल. कारण मल्हारला नुपूरचं सगळं सत्य जाणून घ्यायचंय, नुपूरची स्वप्न जाणून घ्यायची आहेत की नुपूरला आयुष्यात काय काय करायचंय, तिच्या काय इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत. मल्हार हे सगळं वाचणार आणि हे वाचल्यानंतर मल्हारला जबर धक्काच बसेल. तो ढसाढसा रडू लागेल, कारण आपल्यामुळे नुपूरची किती स्वप्न अधुरी राहून गेली हे त्याच्या लक्षात येईल. आणि मल्हार ठरवणार, मिस नुपूर, मी तुमची सगळी स्वप्न पूर्ण करणार, तुमच्या सगळ्या अपूर्ण इच्छा, अपूर्ण स्वप्न मी पूर्ण करणार. आणि इकडे नुपूर खूप दुःखी झालेली असेल, ढसाढसा रडत असेल. तेव्हा आशा मल्हारला फोन करून याबद्दल सांगेल की नुपूर खूप दुःखी झाली आहे, त्यामुळे मी नुपूरला ऑफिसला पाठवलं आहे. आणि जेव्हा नुपूर ऑफिसला येईल, मल्हार तिला विचारेल, मिस नुपूर, तुम्ही बऱ्या तर आहात ना? पण नुपूरला आश्चर्य वाटणार, मल्हार सरांनी मला असं का विचारलं? त्यामुळे ती मल्हारला विचारेल, हो सर, तुम्ही मला असं का विचारताय? पण मल्हारकडे या प्रश्नाचं उत्तर नसेल. तायडीसुद्धा हे पाहत असेल. म्हणजे एकूणच या मालिकेत आता खूप भारी ट्विस्ट आलाय. मालिका पाहण्याची मजा वाढणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.